धन्य पुंडलिका बहुवरे केले निधाना निले पंढरी न करिया झालिया संसार पाहे पा पंढरी भूवैकुंठ न पविजे केला तपाची आराशी ते जन लोकासे दाखविले न करिया झालिया संसार पाहे पा पंढरी भूवैकुंठ सर्वोत्तम तीर्थक्षेत्राणी देव शास्त्रांनी हा भाव निवडिला न करिया झालिया संसार पाहे पा पंढरी भूवैकुंठ विष्णुपद गया राम नाम काशी अवधी पाया पाशी विठोबाच्या न करिया झालिया संसार पाहे पा पंढरी भूवैकुंठ तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तत्काळ हनाश अहंकाराचा न करिया झालिया संसार पाहे पा पंढरी भूवैकुंठ समचरण सरोजं सान्द्र नीलांबुदावं जगन्नीत पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदनं कंजनेत्रं सदैव बलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदोनी श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता ज्ञानेशम ज्ञान मूर्तींचे साक्षात निधाना निले पंढरी न करिया झालिया संसारी पाहे पा पंढरी भूवैकुंठ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेत निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वमांगल्याचं स्वप्न राशी बाळगून असलेली मानव जातीच्या कल्याणाकरिता गीते व ब्रह्मानंदाची प्रकट करावे असे ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप अनाथांची माय योग्यांची माऊली विश्वमाऊली ज्ञानोबर आहे आणि या ज्ञानरूपी मंदिराच्या कलस्थानी असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबर आहे कोण तुकोबर आहे अनुरेणुया थोपडा तुका आकाश एवढा ज्यांचे आचार विचार हे आकाश एवढा उंच व्यापक स्वरूपाचे होते ते तुकोबर आहे कोण तुकोबर आहे तुमचा माझा माथा जाग्यावर राहावा म्हणून ज्यांनी एक नव्हे दोन नव्हे सकल 4500 अभंगाची गाथा तुम्हा आम्हाला दान केली ती गाथा त्या गाथेतील अभंग म्हणजे सामान्य गोष्ट नाहीये तर साक्षात भगवंताचं हृदय आणि तुकोबरायांचं हृदय या दोन्ही हृदयामध्ये झालेला संवाद म्हणजे तुकोबरायांची गाथा आहे महान असे तुकोबरे अवघ्या 42 वर्षाचं जीवन जगावं पण त्या जीवनामध्ये इतकं भजन करावं पण साधू संतांचं जर काळ पाहायला गेलं तर त्यांना भजनासाठी साधनं नव्हती तरी त्यांनी कधी भजन बंद केलं नाही आता वारीसाठी पहिलं कसं असायचं की आता वारीला सगळे चालत जायचे आता भरपूर याच्यात वाढ झालेली आहे पण पहिलं बैलगाडी वगैरे असायची एवढी वाहनं वगैरे काही बघायला भेटत नव्हते पूर्वीचे लोक सांगतात बघा पण आता काळ बदललेला आहे मग त्या काळात तुकोबांना माझ्या साधी साधनं सुद्धा नव्हती याच्याकरिता पण तुकोबांनी भक्ती कधी थांबवली तुटकाची